नवभारत नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपण उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्यानंतर आपण या मराठवाड्यात फिरतोय। नांदेड जिल्ह्यामध्ये आहोत आणि नांदेड जिल्ह्यामधल्या ज्या 9 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यासोबतच पोटनिवडणूक देखील होते लोकसभेची। आणि या लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार जे आहेत रवींद्र चव्हाण ते आपल्या सोबत आहेत। काय परिस्थिती इथली ते आपण जाणून घेणार आहोत। चव्हाण साहेब, साधारण काय परिस्थिती? आत्ताच दौरा झालेला आहे अमित देशमुखांचा। आज आपण बघू शकता उमरीमध्ये आमचे नेते माननीय अमित भैया देशमुख यांची अति महाविराट सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि लोकांमध्ये एक मोठा उत्साह आहे। एक या ठिकाणी जनसागर उसळला होता आणि लोकांनी मला वाटतं की निश्चय केला आहे की यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी स्थापन करायचं। आता आपण बघितलं नांदेडमध्ये मोदी साहेब आहेत, तसंच मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी सभा घेत आहेत। मोदींनी मोठी टीका केली, म्हणजे काँग्रेसवर प्रचंड टीका केली की काँग्रेस हा भ्रष्टाचारी आणि ज्या ठिकाणी काँग्रेस शासित प्रदेश राज्य आहेत तिथं भ्रष्टाचार आणि घोटाळा आहे। आणि या माध्यमातून जर काँग्रेसचं सरकार आलं तर राज्याची पिछेहाट होईल असं ते म्हणतायत। काँग्रेसवर प्रचंड त्यांनी आरोप केलेले आहे। नाही, आता त्यांनी काय आरोप केले ते वरिष्ठ देशपातळीवरचे नेते आहेत, पण आपण जर बघितलं काँग्रेसचा इतिहास जर बघितला की मागच्या 70 वर्षापूर्वी जेव्हा देशामध्ये आणीबाणीची स्थिती असताना सुद्धा काँग्रेस सत्तेवर आलं आणि 70 वर्षामध्ये भारतामध्ये अनेक दळणवळणाचे साधनं असतील, मोठे मोठे इंडस्ट्रीज असेल आणि महाराष्ट्रामध्ये सगळं सेक्टर निर्माण करण्याचं काम या काँग्रेसच्या काळात केलेलं आहे। त्या उलट मोदी साहेबांच्या सरकारमध्ये ज्या स्वर्गीय आमच्या इंदिरा गांधींनी राजीव गांधींनी ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज उभा केल्या होत्या ते विकण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं मला वाटतं। चव्हाण साहेब, 2019ला ज्यावेळेस तुमचे वडील या ठिकाणी निवडून आलेले होते स्वर्गीय वसंतराव चव्हाण, साधारण त्यावेळेसची जी परिस्थिती होती म्हणजे एक चांगला या भागामधून काय महाराष्ट्रामध्ये चांगली स्थिती काँग्रेसची होती। मात्र आता युतीकडून जे सांगितलं जातंय की फेक नेरेटिव्ह त्यावेळेस सेट केला गेला होता आणि त्या फेक नेरेटिव्हचा आता परिणाम होणार नाही, तुम्हाला काय चित्र दिसतं? नाही, आपण जर बघितलं की 2024च्या लोकसभेमध्ये नांदेड जिल्ह्यामधून काँग्रेसच्या मधून बडी मंडळी बाहेर पडली होती आणि त्यानंतर सुद्धा नांदेडच्या जनतेने स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना तेवढ्याच ताकदीने निवडून दिले। आणि फेक नेरेटिव्हच्या बाबतीत जर सांगितलं तर आपण बघू शकतो की त्यावेळेसच्या जी नेते मंडळी आहेत भाजपची, त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलेले की 400 पार आम्हाला कशासाठी पाहिजे, आम्हाला संविधान या ठिकाणी बदलायचं आहे। ते वक्तव्य आपण बघितलं तर ते 400 पार जर या ठिकाणी आले असते तर निश्चितच त्यांनी संविधानामध्ये बदल केला असता, पण त्यांना योगायोगाने 400 पारचा आकडा गाठता आला नाही, त्याच्यामुळं आता ते दुसऱ्या गोष्टी करतात। मी काल अशोकराव चव्हाण साहेबांशी पण बोललो, त्यांचं म्हणण्यात असं आलं की काँग्रेसमध्ये आता कॉन्फिडन्सच दिसत नाहीये, तो कॉन्फिडन्स हरवलाय त्यांचा। हे बघा, मी आत्ताच आपल्याला उल्लेख केला की 2024च्या लोकसभेच्या पूर्वी काँग्रेसमधली सगळी मंडळी, बरीचशी मंडळी काँग्रेस सोडून निघून गेली होती आणि माझ्या वडिलांनी म्हणजे स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी लोकांच्या इथल्या जीवावर ही निवडणूक लढवली आणि काँग्रेस हे लोकांच्या मनामध्ये आहे। नांदेड जिल्हा स्वर्गीय कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब यांच्यापासून मानणारा हा काँग्रेसचा गड आहे आणि आजही ही नांदेडची जी काँग्रेस आहे जी आमच्या सर्वसामान्य लोकांच्या आणि सर्व मतदारांच्या मनामध्ये आहे, त्याच्यामुळे काँग्रेस कोणी संपू शकत नाही। या मतदारसंघासाठी, या लोकसभा मतदारसंघासाठी तुमचं काय विजन आहे? कशा प्रकारे तुम्ही काय काय योजना किंवा तुमच्या मनामध्ये काय? आज आपण बघू शकता की नांदेड जे आपण गुरु गोविंद सिंगचं हे आहे समाधीस्थळ आहे। आज नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभा अंतर्गत बऱ्याच अशा उणव्या आहेत, त्याच्यामध्ये नॅशनल हायवे आहेत, जे आमची शीख धर्मीय बरेच नांदेडहून डेली अपडाऊन करणारी बरीच मंडळी बिदरला जाते, ती अद्याप रस्ता नॅशनल हायवेचा प्रलंबित आहे। नांदेड बिदर रेल्वेचा प्रलंबित आहे। बोधनपासून आमच्या मुखेडपर्यंत तिकडे रेल्वे आहेत, ती प्रलंबित आहे। अशा अनेक गोष्टी आहेत। मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज या ठिकाणी आलेल्या नाही आहेत। मागच्या 10 वर्षापासून जे मोदी सरकार या ठिकाणी आलेलं आहे, एकही मोठी इंडस्ट्रीज नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांनी उभारली नाही आहे। असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, सिंचनाचे प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आणि जे करून मला जर संधी मिळाली तर मी संसदेमध्ये प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडू शकतो। साहेब, एकंदरीत इथं बघितलं राजकीय परिस्थिती बघितली तर एक मतदारसंघ असा आहे की जिथं जे तुमचे अपोजिट आहेत हंबर्डे भाजपचे, त्यांचेच भाऊ तुमच्या पक्षाकडून लढतायत, मग त्याचं समीकरण कुठे बिघडू शकतं का किंवा कसं त्याचं? हे बघा, भाजपचं राजकारण आजकाल ह्या नीतीवरच चाललेलं आहे
की कोणाला तरी दबाव तंत्र करून पक्षात घ्यायचं किंवा फोडायचं, जोडायचं, कुठली तरी याची धमकी दाखवायची आणि तसाच प्रकार या ठिकाणी त्या नांदेड दक्षिण मतदारसंघात झालेला आहे. आमचे उमेदवार मोहनअण्णा हंबर्डे आहेत. ते काँग्रेससोबत राहिलेले आहेत, एकनिष्ठ आहे आणि त्यांच्याच छोट्या भावाला भाजपने उमेदवारी दिलेली आहे. पण मला वाटतं की त्याचा काहीही प्रभाव या ठिकाणी पडणार नाही. मोहनअण्णा हंबर्डे सोबतच लोकसभेला जे मतदान होईल ते पॅनल टू पॅनल होईल, मला या ठिकाणी सांगायचं. शेवटी कशा प्रकारे प्रचार सुरू आहे, काय वातावरण दिसते आणि जे तुमच्या सोबत 9 विधानसभा ज्या आहेत, काय काँग्रेसला वातावरण? आज आपण बघतो की नांदेड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी अधिकाधिक भक्कम पणे जात आहे. मी आज बरोबर. सकाळीच आमचे राष्ट्रवादीचे नेते माननीय शरदचंद्र पवार साहेब यांची भेट घेतली. साहेबांनी या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. आज आता आपण बघू शकता नायगाव मतदारसंघातल्या उमरी या ठिकाणी आपण आहोत. आमचे उमरीचे युवा नेते आमचे शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर हे आमच्या महाविकास आघाडीसोबत भक्कमपणे आहेत आणि निश्चितच नांदेड जिल्ह्यातला जो निकाल राहील महाविकास आघाडीच्या बाजूने अधिकाधिक या ठिकाणी जागा येतील असं मी ठाम विश्वासाने सांगू शकतो. चव्हाण साहेब, आमच्याशी चर्चा केली, आपले खूप खूप आभार. धन्यवाद.